चरणार्पणमस्तु अध्याय 7 तंडमंडल ध्यान ओम घ्यावी रत्नपीठा मधुलांगी ऐशी ती श्यामलांगी पद्माचे पाय ठेवी शुक्ला वादे विना सुरंगी कंठी कल्हार माळा निमित वसे चोळीची रक्तवसंगा मातंगी शंखपाला मधुंबरा कुंकुम बाळी विचित्रा ओम ऋषीवाच आज्ञाने शुंभ दैत्याचे चतुर्मुखी घेऊन चंडमुंड महादेते शस्त्राचे सह चाललेले शियाचे वरी देवी मधाशे तो करी दिशे सुवर्णा हिमालयाच्या या सुवर्ण शिखरावरी दंश तलवाराने सुद्धा दैत्य दुर्जना धरणाची भवानीची तत्पर सर्व जायला अंबिका क्रोधाई अयुक्तांनी पाहता दैत्य धावला काळा रंगमूर्ती आला क्रोध संताप झाला लटती उकळत आता विक्रामानानी तलवार पाश घेऊन काली प्रकट स्वय चित्रकड अंगधरा मुंडा गाड्यामध्ये चित्तमश परिधाना शुष्क मासा भयंकर अति विस्तार वंदना दिव्या तरणी भीषण निमग्र रक्तनायकांना ते घाबरली दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्यावर कालिका भाक्षी प्राणतीची परवश रक्षत मारी पाऊस अंकुशधारी संकट गजत सन्निका एका हात धरून त्याची प्राण पक्षी सार्थ करत अनाशी दैत्य सेना महानित भयानक काळामुखी कालिका नाशितो करी लाते गुदे पुन्हा मारी धक्के दे केश ओढुनी गळा लावणी कुणाचे धक्के जेवरज छातीने असुराचे अस्त्र शस्त्र तोडून पोळून टाकी दात चावी अंबिका सैनिक दुष्ट दैत्याचे काली सर्व मारती कितीक प्राण घेऊन पडले भयभीत ते खडगावर तलवारांनी दत्तात चावले किती मृत्यूच्या वंदिनी गेले दैत्य दुष्ट महाकड क्षणात मारती सेना असुरची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंड तक्षी बाणाने केले वशक सागरी भयानक लोचना देवी बाणाने दिसे कुणा मेघाना दिसे सूर्य देवीचे मुखमंडळी बाणचक्र फोडून होती लीन तक्षणी संक्रोध गर्जना केले कालिनी विक्रम वंदनी दात भयान दिसे तिचे तलवार थोर घेऊन देवी उतार देस ते धरून केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारवी त्याला संग्रामी लोळवी तसे महाबली चंड मुंड संग्राम मारित असे पाडले व्याकुळ सेना दैत्याचे सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोरती चंडीके जवळ गेले विजेचे बोलून चंड मंडू पशु घे भेट मी दिल की तुला शुंभानी शुंभ आता वदावे सोय किरणी ऋषी वाचक पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशक चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारून आली तू माझ्या पासून घे चामुंडा म्हणून लोकी तुझे सत्तर होईल ओम श्री विचित प्राकृत गायटिका मार्कंडे पुराणे देवी महात्मे सप्तमष्टावे श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 8 रक्तबंधा ओम प्रभात सूर्यात नेत्री धरित पाषाण कुसुमबाण हाती प्रतीक्षी शक्ती अशी भवानी प्रतीक्षी शक्ती आणि भवानी अशी सदा द्यासो भवानी ओम ऋषीवाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना मावली संग्रामेली पावनी शुंभ संतापली असली नसली सेना दत्ते काढली आज्ञा घेऊन शुंभ संधी संग्राम दिशी सेनापती उदासी चाले राणा 84 कबू नावाचे सैनिक घेऊन चाले 50 कोटी तीव्र शतधुम्रलोचना सेनापती तुम्ही जाओ सेनागत रणगती काले युद्धाची सूचना होणी म्हणून न्यायालयाचे प्रकरण असं तो शुभ आज्ञा देत तसं घेऊन सैन्य घेऊन युद्धाची रणी जात बाई करते ते सेना पावनी चंडी रणी टंकाराने भरून धर्मीगत सर देवी कशी तो घंटा नाद वाजते अंबिका नाद विस्तार केला सर्व त्याचा सर्व आणखी बहुजनुष्य घंटाच्या नाद गेला ती गंतर उल्हास काली निवादे विदेश तुम्ही नाद तोयस ऐकून देते धावला चंडिका कालीची सर्व घेतला ब्रह्मशो विष्णू कीर्ते विष्णुदेव इंद्राणी देवता देवांच्या विजयासाठी उपत स्वशक्तीशी जय प्रक्रमे संपन्न देवीच्या प्रतिमा तुझ्या चंडिके जवळ गेले त्याचे सारते छुती रूप वेश ज्या देवाच्या शक्ती तशी तशी शस्त्र घेऊन हाती आले हस्तयुगी म्हणून अक्षय शत्रुक मांडलू आली ती ब्रह्मदेवनी शक्ती ब्राह्मणी ती रणा महेश्वरी ऋषिवीरी त्रिशूल वरधरणी कंकण मान नागाची भाडेचंद्री भूषण कीर्तिगी शक्ती मयूर वर वाहिनी शक्ती घेऊन हाती अंबिका पातळी रणा वैष्णव गरुडशना शंकाचे कग्राधर शारंग हाताशी एका हातात खडगती श्रीहरी यज्ञ वाराय शक्ती देता या वाराय स्वरूपी आली उद्देश उपस्थिती नारशियाची नारशियाभरे आली ती केस झाडी ती तारे क्रोध तारे ते पडली धरली इंद्रशक्तीवर जाणती इंद्रती स्वरूप सहस्र नेत्र सागरी देवी शक्ती सवे पावनी रणी शंकरा ओदावे शुक्र दैत्याची आज्ञा चंडिका देते देवी पासून वेळी देवी झाली चंडिका प्रकट झाली संग्रामे शत शिवा तसे ती अपोजिट देवी जटाधून शंकरे मने दूध होऊन शुंभानी शुंभते त्या अतिगंधराशी जाते दैत्य सैनिका इच्छित युद्ध नेत्यांना संदेशी सांगून त्यांनी पात्र जीविका पाहिले तरी त्रिलोकी राज्य घ्या इंद्रा देवाशी यज्ञ भागी बली मान तो करी तरी तो संग्राम करा माझ्या शिवा तुझ्या लागी बक्षी तक्षणी शिवदूत तिचा असा झाला ऐसा सन्मार ही जगी शिवदूत
नक्की जायला शिवबोधास शे ऐकून काढते जेथे तेथे सक्रो दैत्य त्या ठाई विक्रमाक्षरी जावला मत्सर हृदय जाती दैत्य शस्त्र झोपती दृष्टी शक्ती बाण लागी देवी लागेल मारून टंकारानु धनुषाचे अस्त्र प्रति शस्त्र दे शस्त्र तोडून दैत्याचे देवी भीम पराक्रम शूल मारून दिका काली खंडक वागुनी कुणा शत्रूच्या घेऊन प्राण चरण भूमिशी ब्राह्मणी कमांडर गेले ते फेकीचे ते कितीचे तेथील शत्रू सहित ही पराक्रमी माहेश्वरीची त्रिशूलाने चक्र मारी वैष्णव कार्तिकी शक्ती दैत्य साठईचे ते इंद्र शक्तीचे व्रज शत दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडे निष्प्राम भूमीची वाराई दत्त दाडे चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य सारता विचित्र लोळवी भूमी नारशिवन खाणे फाडी दैत्य महाबली करून शियानाने रणी फिरे भय नाक शिवदूत्या नादी भयभीत असुरतो शिवदूताची असते व त्याचे हितक्षणी मातृजना महापदी वरी दैत्य सैनिका पाडेल्या सुशेनाची भयान प्राण घेऊन दैत्याचे पाडता पाहे रक्तबीज महाकडा युद्धा लागी तया काळी तया संग्राम धावला रक्त ध्यातून त्याचा सांडला एक थेमई दुसरा दत्त दैत्य उद्भत लढती रणा इंद्रशक्ती पुढे आले रक्तबीज व्रजती मारू लक्ष साधून घाया दत्त झाला थेंब रक्तातून आले की किती दैत्य धावला युद्ध खेळावं लागे सर्व विरोधित युरबल शिरयुक्त रक्त बीज सम्मानते रक्त थेंबातून तेथे दत्त उद्भत रणा मातृगणा घोर खेळत युद्ध शूरते शस्त्रास्त्री भीषण वर्षे चाली संग्राम बोरी पुन्हा व्रजीच्या घावे घायाला रक्त सांडलं रक्त बिंदू असंख्य तो तसे शस्त्रांनी का वैष्णव चक्र सोडणी करी घायला दत्ते तो इंद्र मारी गदा त्याला शरीर चित्र होत ते चक्राचा घाव घालून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्त बीजाचे जगमंडे व्यापली कोमारी वाराई खडग घालून माहेश्वर त्रिशूलाने रक्त बीजाचं मारले महादत्ते मातृशक तारणीवर गदाता करून स्वयंस्वरने पुढे दाखवले शक्ती शूल दीर्घतांना साड्या रक्तभूमीची रक्तबीज त्यातून उद्भवते शताब्दी ते सर्वत्र दिशेती रक्तबीज जेथे तेथे भयबीज झाला चिंतात येणे संग्राम देवता पावणी क्रीच देवाची काली चंडीशी म्हणते चामुंडा आपले मुख पसावे द्वारणा माझे शस्त्र पातळ गाय रक्तबिंदूचा लिंग रक्तबिंदूशी त्याचा या घरा रासत्या महामुखे सार्थ रक्त सारे विचाराक्ष घेऊन शनी होईनी तो दत्य नष्ट होणारा निश्चिता ऐशे नवी व्यक्तीने पुन्हा रूपांतर नये ऐशे बोलले पुन्हा रक्तबिंदूस मारले शोषले रक्तकाली रक्तबीजते गदाशो चंडीवरी हानी नाशी इच्छुत देविका थोडी दुःखी ना झाली गदा शोषली चंडिका रक्तबीजूची आधी देवीने घाव घातले साडेल रक्त जे त्याची कालिका नष्ट तो करी रक्तापासून जे दैत्य माझे देवी तक्षणी व्रज बाणखडग दुष्ट रक्तबीजास मारुते चामुंडा रक्त सारे तेने दैत्य हे पुन्हा येणे विधी शस्त्राई रक्त इज महाकडे पडला निष्प्राम पृथ्वीशी नुपार रक्तबीज तो अपार सप्त तेव्हा अनंत थोर दाटला महादैत्याची अवधी दैत्य देवीशी राहिला मातृजना मासोकी रक्तबीज न राहिले रणी हर्ष नाचती देवता ओम श्री चित्रा देवी महात्मे अष्टमध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्कार.